अपडेट न्यूज। यवतमाळ बस स्थानक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध पार्किंग करून खासगी वाहनांद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। एसटीचं नुकसान। या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून अधिकृत प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। परिवहन मंत्र्यांचे आदेश। या गंभीर बाबीची दखल घेत राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी संबंधितांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा। परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतर यवतमाळचे जिल्हाधिकारी यांनी कडक भूमिका घेतली असून बस स्थानक परिसरात नियमबाह्य वाहनं उभे करून प्रवासी भरणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील आणि त्यांची वाहनं जप्त केली जातील असा कडक इशारा दिला आहे। या अवैध वाहतुकीचं बिमोड करण्यासाठी पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग आणि एसटी प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच एक विशेष मोहीम राबवली जाईल। प्रवाशांना आवाहन। जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य प्रवाशांनाही अधिकृत एसटी बसचाच वापर करण्याचे आणि अवैध वाहनांमधून प्रवास टाळण्याचं आवाहन केलं। संपादक सय्यद मतीन। माननीय मंत्री महोदय यांनी परिवहन मंत्री यांनी बस स्टँडच्या परिसरामध्ये 200 मीटर नो पार्किंग झोनमध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्याचप्रमाणे उपमुख्य सुरक्षा अधिकारी आणि मुख्य सुरक्षा अधिकारी मॅडम यांनी सुद्धा बस स्टँडच्या परिसरामध्ये 200 मीटर नो पार्किंग झोनच्या अनुषंगाने कारवाई करण्याची सूचना दिलेली आहे। तरी आज यवतमाळ विभागामध्ये दिनांक 5/6/26 ते दिनांक 15/6/26 या कालावधीमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे आणि या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून त्याचप्रमाणे सर्व वाहने बाहेर काढण्यात येत आहे। थँक्यू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.